नाशिकमध्ये पहिल्या दिवशी 54 जणांनी माघार घेतल्यानंतर आज कोण माघार घेणार याकडे लक्ष लागले। भारतीय जनता पक्षाला बंडखोरीचं सगळ्यात मोठं ग्रहण लागले, तर प्रभाग क्रमांक 25 आणि 29 चा गुंता कसा सोडवायचा असा प्रश्नही भाजप नेतृत्वाला पडलाय। सुधाकर बडगुजर यांच्याकडे 4 एबी फॉर्म असल्याचं कळत आहे। बरोबर आहे, सर्वच पक्षाला कुठे ना कुठे बंडखोरांचं टेन्शन आहे, पक्षांची डोकेदुखी वाढलेली आहे। भारतीय जनता पक्षाचा जर विचार केला तर प्रभाग क्रमांक 29 आणि प्रभाग क्रमांक 25 हा गुंता अजूनही कायम आहे। सुधाकर बडगुजर, मुकेश शहाणे, भाग्यश्री डोमसे यापैकी कोणाला काय न्याय मिळतो हे बघणं महत्त्वाचं आहे। बडगुजर यांच्या घरामध्ये आता किती तिकीटं शेवटपर्यंत शिल्लक राहतात हे बघणं महत्त्वाचं आहे। मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। प्रभाग क्रमांक 29 आणि 25 व्यतिरिक्त भाजपचे बंडखोर शशी जाधव, अमित घुगे, दिलीप दातीर यांना शमवण्यासाठी काय प्रयत्न होतात हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून असल्याची माहिती देखील कळते आहे। या व्यतिरिक्त महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी एकमेकांच्या समोर महाविकास आघाडीचे उमेदवार हे देण्यात आलेले आहे। त्यापैकी मैत्रीपूर्ण लढती कुठे होतात, कुठे उमेदवारांची माघार होते याकडे या निवडणुकीचं लक्ष लागले। याच्यावरच तिथल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।